अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, प्रज्ञा स्मार्टी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात आणि आपलीच प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधायची असतात, परंतु जो काही आपण आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे की नाही यावरती आपला विश्वास बसत नाही। मग अशा वेळेस आपण काय करतो, आपल्या जवळचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना आपला प्रश्न सांगतो आणि प्रत्येकांचे उत्तर हे वेगवेगळे येतात। मग आपण कन्फ्यूज होतो की नेमकं आपण काय करायला हवं। अशा वेळेस आपल्या जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या प्रश्नांची उत्तरे आपण बिनधास्तपणे विचारू शकतो। महाराज त्या प्रश्नांची उत्तरे खरे देतात यावरती अनेक सेवकांचा विश्वास आहे, त्यामध्ये मी सुद्धा आहे। मी सुद्धा महाराजांना अनेक प्रश्नांची उत्तरे विचारत असते आणि बऱ्याच वेळेस महाराज माझ्या प्रश्नांची उत्तरे मला तंतोतंत खरी देतात। मी माझा अनुभव सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यापूर्वी मी आज तुम्हाला सांगणार आहे की महाराजांसमोर आपल्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने विचारायची आहेत, लिखित स्वरूपामध्ये महाराजांना कशा पद्धतीने प्रश्न विचारायचा आहे याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञा स्मार्टी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मैत्रिणींनो, मी सांगण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की मी आज जे काही तुम्हाला सांगणार आहे चिठ्ठीच्या बाबतीतलं किंवा महाराजांसमोर चिठ्ठ्या कशा पद्धतीने टाकायच्या आहेत, आपल्या प्रश्नांची उत्तरे महाराजांना कशा पद्धतीने विचारायची आहेत हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते श्री स्वामी चरित्र सार अमृतामधला 12वा अध्याय तुम्ही अवश्य वाचावा। त्यामध्ये सुद्धा बाळप्पा भाऊंसाठी 2 चिठ्ठ्या टाकण्यात आलेल्या होत्या। पहिली चिठ्ठी महादेवांची सेवा करावी की नाही यावरती होता आणि जी की सुंदराबाईंनी टाकलेली होती, आणि दुसरी चिठ्ठी श्रीपाद भटजींनी टाकली होती। बाळप्पा भाऊंना कुलदेवताच्या दर्शनाला जायचं आहे, महाराजांनी आज्ञा द्यावी, परंतु बाळप्पा भाऊंचा खूप विश्वास होता स्वामी महाराजांवरती आणि ज्या चिठ्ठीचं उत्तर मला महाराज देणार आहे तीच चिठ्ठी असणार आहे असं बाळप्पा भाऊंचा पूर्ण विश्वास महाराजांवरती होता। आणि जेव्हा श्रीपाद भटजींनी 2 चिठ्ठ्या टाकल्या की बाळप्पा भाऊंनी कुलदेवताच्या दर्शनाला जायला हवे किंवा इथेच राहून कुलदेवताची सेवा करावी, तर त्यांचं उत्तर इथेच राहून कुलदेवतांची सेवा करावी असं उत्तर आलं होतं। आणि ते त्रिकालवादी सत्य मानून बाळप्पा भाऊंनी अखंडपणे स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्या कुलदेवतांच्या स्वरूपामध्ये त्यांची पूजा केली। अशा पद्धतीचे अनेक लीला स्वामी समर्थ महाराजांच्या आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक श्री स्वामी चरित्र सार अमृत ग्रंथ अवश्य वाचावा। त्याचाच आधार घेऊन भरपूर सेवेकरी महाराजांसमोर 2 चिठ्ठ्या टाकत असतात। चिठ्ठ्या टाकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्या घरीच करायची आहे, कुठे केंद्रामध्ये वगैरे जाऊन करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही घरीच राहून ह्या चिठ्ठ्यांचा प्रयोग करू शकता। पण त्यापूर्वी मी ते सांगू इच्छिते की तुमचा जर महाराजांवरती विश्वास असेल, तुमची जर श्रद्धा असेल तरच तुम्ही ही सेवा करायची आहे। मनामध्ये नाही भाव आणि देवा मला पाव असं होता कामा नाही। जर तुमची महाराजांवरती श्रद्धाच नसेल, तुम्ही महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकल्या तरी सुद्धा तुम्हाला महाराज योग्य उत्तर देणार नाही। त्यामुळे आधी महाराजांची सेवा करा, सेवेकरी व्हा, आणि त्यानंतर जेव्हा आयुष्यामध्ये खूप मोठं संकट आलेलं आहे आणि तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत अशा वेळेस महाराजांना शरण जा, महाराज तुम्हाला नक्कीच उत्तरं देतील। परंतु दररोजच महाराजांसमोर चिठ्ठ्या टाकत बसू नका। जिथे तुम्हाला असं वाटतं की मला इथे महाराजांनी उत्तर द्यावं, इथेच महाराजांनी माझी परीक्षा घेत आहेत, तेव्हा तुम्ही महाराजांना अशा चिठ्ठ्या नक्कीच टाकू शकता। तर चिठ्ठ्या कशा पद्धतीने टाकायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते। 2 सेम आकाराचे कागद घ्यायचे आहेत, एक सारखे कागद घ्यायचे आहेत, त्या कागदावरती तुमचा प्रश्न तुम्हाला टाकायचा आहे। जसं की आता समजा मला घर घ्यायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी कुठेतरी जागा आहे जी मला जागा खरेदी करायची आहे, परंतु आपण जेव्हा जागा खरेदी करतो तेव्हा ती जागा योग्य आहे की नाही, त्यांची शांती वास्तुशांती ती शांती बरोबर आहे की नाही याची आपण चौकशी करतो। बरेच जण आपल्याला खरे सांगतात, परंतु आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी काहूल असतं की मी ही जागा खरेदी करणार आहे, याच्यामध्ये काही दोष तर आहे की नाही हे आपल्याला माहिती नसतं। मग अशा वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांना विचारू शकतो की महाराज मी ही जागा खरेदी करू की महाराज मी ही जागा खरेदी करू नको, असे 2 तुम्हाला चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत आणि ती चिठ्ठी महाराजांच्या समोर ठेवायची आहे। सेम आकाराची घडी घालायची आहे, दोन्ही चिठ्ठ्या सेम असल्या पाहिजेत। असं नाही की एखादी चिठ्ठी छोटी पाहिजे एखादी मोठी असं होता कामा नाही। दोन्ही चिठ्ठ्या एकसारख्या करायच्या आहेत आणि महाराजांच्या फोटोसमोर ठेवायच्या आहेत। त्या दिवशी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सार अमृताचा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे किंवा तुम्ही 3 अध्याय सुद्धा वाचू शकता। श्री स्वामी चरित्र सार अमृत वाचल्याच्या नंतर तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे आणि नंतर त्या चिठ्ठ्या घोळून तुम्हाला ते महाराजांसमोर ठेवायचे आहेत। डोळे बंद करून त्यातली एक चिठ्ठी तुम्हाला उचलायची आहे। पहिली चिठ्ठीचं जे काही उत्तर असणार आहे तेच उत्तर तुमचं असणार आहे आणि महाराजांची तीच आज्ञा समजून तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे। जर तुम्हाला महाराजांनी सांगितलं की हो तू ही जागा घे, तर त्यावर नक्कीच तुम्ही विचार करायचा आहे आणि परिपूर्ण प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला ती जागा खरेदीच करायची आहे।
परंतु महाराजांनी तुम्हाला उत्तर दिलं की तू ही जागा खरेदी करू नकोस, तर बरंच प्रयत्न करू नका, कारण की नंतर तुम्हाला कधी ना कधीतरी अनुभव येईल आणि तुम्ही म्हणताल की हो, महाराजांनी मला सांगितलं होतं की जागा खरेदी करू नको, तरी सुद्धा मी जागा खरेदी केली आणि माझ्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या किंवा ती जागा मला काही कारणास्तव विकावी लागली. तर असे अनेक अनुभव महाराजांच्या सेवेमध्ये आलेले आहेत, त्यात मी स्वतः सुद्धा आहे. मी तुम्हाला माझा अनुभव इथे नक्कीच सांगेन. मला जेव्हा मूर्ती खरेदी करायची होती, माझ्यापाशी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती होती, जी की माझ्याकडून आता फुटलेली आहे. पण मी खरं सांगते, जेव्हा मला मूर्ती खरेदी करायची होती तेव्हा मी स्वामी समर्थ महाराजांसमोर 2 चिठ्ठ्या ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की मार्बलची मूर्ती मी खरेदी करू की पंचधातूची मूर्ती खरेदी करावी. तर मला महाराजांनी पंचधातूची मूर्ती खरेदी करावी असा संदेश दिला होता. परंतु मी आगाऊपणा केला आणि महाराजांची मार्बलची मूर्ती खरेदी केली. 1 वर्षभर मूर्ती माझ्या घरामध्ये राहिली. मी व्यवस्थित त्यांची सेवा केली. परंतु एकदा माझ्याकडून पूजा करत असताना गजलक्ष्मी महाराजांच्या पायावर पडली आणि ती मूर्ती मला विसर्जन करावी लागली. तर मला तेव्हा लक्षात आलं की महाराजांनी मला नाही म्हणून सांगितलं होतं, पण तरी सुद्धा मी 2000 रुपयाची मार्बलची मूर्ती खरेदी केली होती. तर असा एक माझा अनुभव आहे जो माझ्या चिठ्ठीच्या स्वरूपामध्ये महाराजांना दिला होता. हा माझा पहिला अनुभव होता जो मी चिठ्ठी समोर महाराजांना ठेवलं होतं. आता दुसरा एक तुम्हाला मी माझाच अनुभव सांगते. जेव्हा मला प्रेग्नन्सी राहिली होती, माझी प्रेग्नन्सी जर्नी बऱ्याच माझ्या सबस्क्रायबरांना माहिती आहे. माझी प्रेग्नन्सी जर्नी मी जेव्हा प्रेग्नेंट राहिले होते तेव्हा माझा गर्भपात करावे लागेल असं डॉक्टरने सांगितलं होतं. मला खूप टेन्शन आलं होतं, पण कुठेतरी महाराजांवरती परिपूर्ण विश्वास होता. मी महाराजांसमोर 2 चिठ्ठ्या ठेवल्या की तुझा गर्भपात होणार आहे किंवा तुझा गर्भपात होणार नाही, कारण की मला स्वतःला अगोदर तयार करायचं होतं त्या गोष्टींसाठी, त्या संकटांसाठी. पण तेव्हा मला महाराजांनी उत्तर दिलं होतं की काळजी करू नको, तुझा गर्भपात होणार नाही, तुझं बाळ व्यवस्थित वाढणार आहे. आणि महाराजांच्या आशीर्वादाने माझं बाळ आजही खूप व्यवस्थित वाढत आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला खूप संकट आलेले असतात, त्यावरती उत्तरं शोधायची असतील तर महाराजांना नक्कीच तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे विचारू शकता. अशा पद्धतीने तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवून चिठ्ठ्यांच्या स्वरूपामध्ये लिखित प्रश्न तुम्ही विचारू शकता. आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.